शक्तीपीठ महामार्गातून 50 कोटींचा घोटाळा करण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र हा महामार्ग पुन्हा तयार करण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घातलाय असा आरोप शेट्टींनी केला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपैकी एकानं वाशिमचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी काँग्रेस आमदार अमित झणक यांनी केली। हसन मुश्रीफांनी पालकमंत्री पद सोडल्यामुळे वाशिम जिल्ह्याला पालकमंत्री नाही। अंबरनाथमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या रस्त्याचं भाजप कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी स्वखर्चानं सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता तयार करून दिला। काँग्रेसच्या सद्भावना यात्रेवर मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली। काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांच्या घरापासून वर्षा गायकवाड यांच्या घरापर्यंत अशी पक्षांतर्गत यात्रा काढावी असं म्हणत शेलारांनी काँग्रेसवर निशाणा साधला। जळगावात लोक मेल्यावरच आपण बैठका घ्यायच्या का अशा शब्दात आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले। शहरातील आकाशवाणी चौक आणि शिव कॉलनी स्टॉप इथं झालेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठक घेतली। यामध्ये भांबोरी पूल ते टीव्ही टॉवर दरम्यान स्पीड ब्रेकर लावावेत, तसंच विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले। कोक्याबाईचा आणखी व्हिडिओ समोर आलेला आहे। यामध्ये तो सुरेश अण्णा आता आमदार आहेत, भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत असं तो म्हणताय। तसंच अण्णा उद्या कोणत्याही पक्षात गेले तरी माझा राजीनामा पहिला असणार आणि आपण अण्णांसोबतच असणार असं तो म्हणतोय। महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी अपडेट आहे। या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। पोलीस तपासाला अपेक्षित यश मिळत नसल्यानं हा विचार करण्यात आलाय आणि या हत्येला 16 महिने उलटूनही आरोपींना अटक झालेली नाहीये। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 88 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाही। कृष्ण आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळीची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलं। राज्यातील 2.5 कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे। त्यामध्ये 43,000 महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचं आढळून आलंय, तर 900 महिलांना कर्करोग झाल्याचं आढळलंय। त्यामुळे हे कर्करोगाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी कार्यक्रम आखणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। जीबीएस आणि HMPV साठी शीघ्र प्रतिसाद पथक तैनात करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। HMPV हा नवीन आजार नसून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याची नियमित तपासणी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची कामं सुलभ व्हावीत यासाठी सिंधुदुर्ग नगरीत पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारीच पालकमंत्री नितेश राणेंचं संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं। सोलापूर विद्यापीठानं राष्ट्रीय युवा महोत्सवात इतिहास रचलाय। सोलापूर विद्यापीठानं पहिल्यांदा 5 पारितोषिकं मिळवली। देशातील 8 विभागातून जिंकलेल्या 122 विद्यापीठाचे संघ या राष्ट्रीय महोत्सवात सहभागी झाले। पंढरपुरातील विठ्ठल मंदिर काही दिवस बंद राहण्याची शक्यता। विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातील दगडी कामाला कोटिंग करण्याचं काम बाकी आहे, तसंच मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यावरील शिखरांच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यातील काही दिवस मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे। मंगळवारी होणाऱ्या जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा ॲप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत माहिती दिली। संकटात सापडलेल्या महिलांना सुरक्षा ॲपचा फायदा होईल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। जागतिक महिला दिनानिमित्त गोंदिया पोलीस ठाण्यात एका दिवसाचा कार्यभार महिला पोलिसांकडे सोपवण्यात आला। नागरिकांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस पुरुषांप्रमाणे कर्तव्य बजावतात आणि या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला। नांदेडमध्ये महिला आणि शिक्षकांनी महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केले। शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय। खासगी शाळांमधील वर्गांना वाढीव टप्पा द्यावा आणि आर्थिक तरतुदी करावीत या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहराजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय। कोसंबी नाला परिसरात बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या पशुपालकावर वाघानं हल्ला केला, तर कालही एका मेंढपाळाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अकोल्यातील कालवाडी रस्त्यावरील नाला पुलाला एका दिवसातच तडे गेले। हा पूल महिन्याभराआधी बनवला असून काल हा पूल वाहतुकीसाठी खुला केला, मात्र पुलाला एका दिवसातच तडे गेल्याने निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली। नाशिक जिल्हा परिषदेवर आदिवासी कष्टकरी महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्यानं जागतिक महिला दिनाच्या दिवशीच महिलांनी एल्गार मोर्चा काढला।
सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात महिलांच्या सुरक्षेविषयी आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांना मलबार हिल पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धरपकडमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे। सोलापुरात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भाजप शहर पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या विरोधातही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। परभणीच्या जिंतूरमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली होती। जिंतूरवासियांनी शहरातून दुचाकी रॅली काढत या घटनेचा निषेध व्यक्त केला। यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली। करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये बंद पाळण्यात आला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला। तसंच आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चा आणि विविध संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महिला दिनानिमित्त शिक्षकांकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। सांगलीमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर विनाअनुदानित शाळेच्या महिला शिक्षकांनी निदर्शन केले। शासन निर्णयानुसार राज्यातील विनाअनुदानित शाळांना 100% अनुदान देण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केलं। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीत प्रदूषणाची समस्या वाढली, याविरोधात नागरिकांनी मोर्चा काढला। परिसरातील सिमेंट क्रशरच्या कारखान्यांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे। प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे मोर्चा काढण्यात आला। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील चंडिका माता मंदिरात चोरीची घटना घडली। चोरट्यांनी दानपेटी फोडून जवळपास 50,000 रुपये चोरून नेले। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात हॉटेलमधून 4 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय महिलांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। चंद्रपुरात 1.5 लाखांचं बनावट पनीर जप्त करण्यात आलेले। ऐन लग्नसराईच्या दिवसात 472 किलो पनीर जप्त केले। अन्न आणि औषध प्रशासनानं ही मोठी कारवाई केली। शहरातील 2 दुकानांवर कारवाई करण्यात आली। नवी मुंबईसह इतर ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला एपीएमसी पोलिसांनी अटक केली। चौकशी दरम्यान महिला अनेक ठिकाणी ड्रग्सची विक्री करत असल्याचं समोर आलं। आरोपीकडून 6,69,000 रुपये किमतीचा एमडी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। मुंबईतील जोगेश्वरी स्थानकाजवळ अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। यावेळी 28 सौम्य अतिक्रमणं हटवलीत। ही मोहीम रेल्वे संरक्षण दलाच्या 51 कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी रेल्वे पोलिसांच्या 8 कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबवली गेली। पुण्यातील जुन्नर आंबेगाव शिरूरमध्ये 2000 बिबट्यांचा वावर आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी वन विभागानं झटका कुंपण तंत्रज्ञान नागरिकांच्या घराभोवती लावलंय। पंढरपूरच्या पद्मावती बागेतील जलतरण तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला। जलतरण तलावाच्या ठेकेदारानं आवश्यक वैद्यकीय सेवा साधनं ठेवली नाहीत, त्यामुळे तरुणाच्या मृत्यूला ठेकेदार कारणीभूत असल्याची तक्रार करण्यात आली। या प्रकरणी जलतरण ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला। अकोल्यातील कोलार नाल्यात पडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। पोहण्यासाठी मुलं नाल्यात उतरली होती, मात्र पोहताना ही दोन्ही चिमुकले पाण्यात बुडाले, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते।